नमस्कार। अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहायक मंडल की ओर से माता माधवी कैंसर कैंप का आयोजन किया गया है। दिनांक 24 अगस्त रविवार के दिन अग्रवाल विश्राम भवन शाम 4 बजे से, जिसमें आने वाले हैं डॉक्टर रितु जैन, डॉक्टर सुनील चोपड़े, डॉक्टर गौरव ललवानी, डॉक्टर प्रवीण अग्रवाल और डॉक्टर शिल्पा अग्रवाल। मेरी सभी धुलियावासियों से निवेदन है कि इस सेमिनार में आप आए और हम कैंसर से कैसे बच सकते हैं और हम कैंसर से कैसे लड़ सकते हैं। जो वैक्सीन अभी नहीं आई है सर्वाइकल कैंसर के लिए, उसके बारे में भी जानकारी मिलेगी। आप सभी धुलिया वालों से निवेदन है कि अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहायक मंडल की ओर से बहुत बड़ा उपक्रम लिया गया है। सभी ज़्यादा से ज़्यादा संख्या में आएँ। 24 अगस्त शाम 4 बजे अग्रवाल विश्राम भवन, नदी किनारे, धुलिया। साथ ही में इस कैंप का सुबह 8 बजे से लेकर दोपहर 2 बजे तक जो 24 तारीख को जो पेशेंट अभी कैंसर में हैं, जो कैंसर से लड़ रहे हैं, उनके लिए चेकअप रखा है फ्री ऑफ कॉस्ट। जो चेकअप अपनी 25 से 30 लोगों की मर्यादा रखी है और उन लोगों के लिए फ्री ऑफ कॉस्ट चेकअप है जो ये बॉम्बे के डॉक्टर्स करने वाले हैं। सेमिनार में अवश्य सारे धुलेकर पधारें। सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार। माता माधवी मेगा कैंसर सेमिनार, हा सेमिनार, ये सेमिनार एक इतना बड़ा सेमिनार है जिसमें बॉम्बे से सभी मान्यवर, सभी बड़े डॉक्टर्स, डॉक्टर रितु जैन, डॉक्टर सुनील चोपड़े, डॉक्टर गौरव ललवानी, डॉक्टर प्रवीण अग्रवाल, डॉक्टर शिल्पा अग्रवाल और डॉक्टर आशीष जैन। कैंसर ये दिन पे दिन बहुत बड़े पैमाने पे बढ़ता जा रहा है और कैंसर बढ़ने का एक कारण ये भी है कि लोग बहुत डरते हैं कैंसर से। अगर इलाज सही समय पर शुरू होगा और सही समय पर इलाज ख़त्म होगा तो कैंसर से हम जीत सकते हैं, कैंसर से लड़ सकते हैं और कैंसर को हरा सकते हैं। इसी उद्देश्य से और इसी बात को ध्यान में रखते हुए अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहायक मंडल धुलिया की ओर से माता माधवी मेगा कैंसर कैंप का आयोजन किया गया है। ये डॉक्टर्स धुलिया में आकर और अग्रवाल विश्राम भवन, नदी किनारे, धुलिया, शाम को 4 बजे इनका सेमिनार रखा गया है। सेमिनार के अंदर ये डॉक्टर्स सभी लोगों से कैंसर से कैसे बच सकते हैं, कैंसर से बचने के लिए कौन से वैक्सीन की ज़रूरत है, सर्वाइकल कैंसर जो लेडीज़ में बहुत ज़्यादा है, सर्वाइकल कैंसर से जो डोज आते हैं वो लेकर, जो वैक्सीन आते हैं वो लेकर वो लेडीज़ सर्वाइकल कैंसर से बच सकती है, इसके बारे में जानकारी देंगे। और साथ ही में डॉक्टर प्रवीण अग्रवाल, डॉक्टर शिल्पा अग्रवाल, ये डॉक्टर्स अन्य कैंसरों के ऊपर, जैसे महिलाओं से संबंधित कैंसर पर जानकारी व उपचार, मुंह के कैंसर और सर्वाइकल कैंसर टीका वैक्सीन, इसके ऊपर वो बात करेंगे। पीसीओडी, पॉलिसिस्टिक ओवेरियन डिजीज़ महिलाओं के लिए, उस पर बात करेंगे। और फैटी लिवर बद्दल खूप समस्या येत आहे। फॅटी लिव्हर के लिए डॉक्टर प्रवीण अग्रवाल, प्रख्यात डॉक्टर, मुंबई जसलोकचे, ते स्वतः या विषयावर बोलणार आहे। तसेच डॉक्टर ललवानी हे देखील मार्गदर्शन करणार आहे। कैंसर से लड़ना है और कैंसर को सही समय पर ठीक करना है। एक छोटी सी बात बताऊंगा, अगर तुम्हारे हाथ में फुंसी हुई है, अपन पहले अगर फुंसी को इलाज कर देंगे तो फुंसी गायब हो जाएंगी, पर फुंसी नासूर बन जाएंगी तो उसको तकलीफ होगी। तो वो जो बेस लेवल का ट्रीटमेंट है उस पर ही ध्यान देकर अपन कैंसर को हरा सकते हैं। इसीलिए इसी उद्देश्य से अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहायक मंडल धुलिया ने ये कैंप का आयोजन किया है। इसके पहले भी अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहायक मंडल ने जयपुर फुट का कैंप लिया था, जिसमें 300 से 350 लोगों को नकली जयपुर फुट दिए थे। मेरी सभी पत्रकार बांधवों से ये विनंती है कि हा जो उपक्रम है, ये जो प्रोजेक्ट है, ये प्रोजेक्ट के ऊपर जो सेमिनार रखा है, सभी धुलिया वाले, सभी समाज बांधव इस सेमिनार में ज़्यादा से ज़्यादा आए और ये सुनकर हम खुद अपने हाथ से कुछ टेस्ट अपनी कर सकते हैं। अगर महिला फिट रहेंगी तो पूरा घर फिट रहेगा। ये उद्देश्य से खास महिलाओं के लिए और पुरुषों के लिए कैंप का आयोजन किया गया है और आप सभी का सहयोग रहेगा तो ये जो अपनी पत्रकार परिषद है जो आज ली है, ये घर घर तक पहुंचने के बाद में ज़्यादा से ज़्यादा लोग इस
सेमिनार से जुड़ेंगे, ये हमारी अपेक्षा है। कितने तारीख को और कहाँ पे? ये सेमिनार 24 अगस्त रविवार शाम को 4 बजे अग्रवाल विश्राम भवन नदी किनारे में ये सेमिनार है। इसमें नोंदनी, इसमें एक छोटी सी चीज़ और है, जो कैंसर से अभी पेशेंट लड़ रहे हैं, अंडर ट्रीटमेंट है, ऐसे 25 से 30 लोगों का वो चेकअप भी करने वाले हैं। सेकंड ओपिनियन म्हणजे माझा ट्रीटमेंट कुठेतरी चालू आहे आणि त्या मला हे जर मुंबईच्या डॉक्टरांना दाखवायचं आहे ते फ्री ऑफ कॉस्ट हे डॉक्टर त्यांना बघतील आणि त्यांना सजेशन देतील ट्रीटमेंटवर। येस 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 नाही, ते चेकअपसाठी असं आहे की चेकअपची खूप सारी प्रक्रिया आहे। चेकअप म्हणजे काय असतो दादा, छोटी छोटी चीज असती। आज मी स्वतः कैंसरग्रस्त होतो, कैंसर में मैं स्वतः रिकवर झालो। छोटी छोटी चीज़ें रहती ज़िंदगी में जिससे हम कैंसर से बच सकते, और यही वो डॉक्टर बताते की तुम्ही हे टाळा म्हणजे तुमचा कैंसर ऑटोमॅटिक टळतो। येस बरोबर दादा, बिल्कुल बिल्कुल। आणि आपल्याकडे जर ते आले त्या सेमिनारमध्ये आणि त्यांना आपल्या संस्थेमार्फत काही मेडिसिन उपलब्ध करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर तशा लोकांना तुम्ही मदत करणार का त्या सेमिनार? असं आहे दादा की जसे ते पेशंट आले तर आपण स्वतः डॉक्टरांशी बोलून काहीतरी मार्ग काढू त्याच्यावर। आज आपले धुलेकर जनतांमधले कोणी एखादे असं राहिला तर तिथे जे डॉक्टर येतील हे सर्व सुप्रसिद्ध डॉक्टर आहे, जसलोक हॉस्पिटल, बिचकँडी हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल, त्यांच्याकडे भरपूर NGOज पण असतात, तर तशा पेशंटना आपण NGOचा गायडन्स करू शकतो। पैसा अभावी ते चांगल्या डॉक्टरांकडे जाऊ शकत नाही आणि प्रायव्हेटमध्ये जरी ते करायचं म्हटलं किंवा गव्हर्नमेंटमध्ये जरी करायचं म्हटलं तर तुमचा खर्च जास्त आहे, आराम मागणार जरी इथे झाला असेल काही लोकांना खर्च मिळवला जात नाही, काही लोकांना ऑपरेशन झाले असतात, सगळ्यांना मिळत नाही, अशा लोकांना पण काहीतरी मदत होणार आहे। मी तेच बोलतोय, अशा लोकांसाठी डॉक्टरांकडे खूप तेच बोलतोय मी, अशा लोकांसाठी तिथे खूप NGOज आहेत आणि ते NGOमध्ये आपण सुद्धा संपर्कात आहेत। 100% असे जर कोणी लोक राहिली आपण खूप जास्त प्रयत्न करून त्यांना मदत करायचा प्रयत्न करणार। कंप्लीट नाही, त्याच्यात नाही, असं आहे दादा की त्यासाठी हे जे 25 लोक आहे ते त्या दिवशी जे येतील, पहिले जे 25 लोक येतील, कारण की त्यांचा टायमिंग आहे सकाळी ते 8 वाजे ते 2 वाजेपर्यंत बघणार आहे, त्या लोकांसाठी जे पहिले 25 लोक येतील त्यांना ते अपॉइंटमेंट दिलं जाईल। देवकृपेने तशी नौबत येऊ देणार नाही। कसं आहे, मर्यादा कशी साहेब, डॉक्टरांना चेकअप करायचं म्हटलं म्हणजे फक्त फोटो काढून सेल्फी काढून द्यायचा विषय नाही ना। कॅन्सरचा जर चेकअप म्हटला ना, एका पेशंटसोबत कमीत कमी डॉक्टरांना 30 ते 45 मिनटं लागतील आणि समजा ते डॉक्टर आपल्याला हाफ डेसाठी अवेलेबल झालेले आहे, आपण त्याच्यात दिले किंवा सकाळी 8 ते 2च्या दरम्यान जर आले तर लोक नोंदणी करून त्यांचं आपल्या तिकडे सेकंड ओपिनियन होणार आहे। मग समजा त्याच्यामध्ये 25 लोक पण काय निवडले, 25 लोकांना तसं 12 तास लागू शकतात, आपल्याकडे 2 ते 3 ऑन्कोलॉजिस्ट आहेत तिकडे, मध्ये त्यांच्या पॅनलला डिस्कशन करून तिकडे समजा त्यांना उत्तर देतील। हां नाही, कॅन्सरसाठी कॅन्सरचा आणि मी एक रेग्युलर व्यक्ती आहे, बरोबर आहे, आपल्याला कॅन्सर आहे का, पण कॅन्सर आपल्याला केव्हा कळतो, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, लास्ट स्टेज, तरी डॉक्टर आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन करणार आहे किंवा कॅन्सरचे काय आपण त्याला म्हणू ना सिम्पटम्स काय असतात, कसं ओळखायला पाहिजे। समजा आता लेडीज आहे, फिमेल आहे, समजा जागरूकतेसाठी ते अवेअरनेससाठी, कारण कॅन्सर पेशंटला आपण काय सांगणार आहे साहेब अजून? स्क्रीनिंग म्हटलंय, सेमिनार अवेअरनेससाठी, ते अवेअरनेस ऐकून आता गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणात जाहिरात करते, कशापासून काय होतं हे तर जवळपास 50% लोकांना समजलेलं आहे। पण आपला प्रश्न काय आहे की या सेमिनारच्या व्यतिरिक्त थोडा वेळ जर काढला, काही लोकांना डिटेक्ट झाला असेल तर त्यांचं जर का चेकअप केलं किंवा त्यांना काही सजेशन दिलं मेडिसिनच्या संदर्भात
तर या सेमिनारचा उद्देश सफल होईल. येस येस बिलकुल आपण हां त्याच्यात असं आहे सुनील भाऊ, असं आहे त्याच्यात की याची परिस्थिती नाही अशांना तुम्ही काही सहकार्य करणार. मी तेच बोलतोय, जे आपण हे 25 ते 30 लोक ठेवले आहेत तिथे, जे डॉक्टरांना दाखवल्या येतील, त्यांचा अगदी मोफत आहे, त्यांच्याकडनं काहीच शुल्क वगैरे काहीच नाही. त्यांच्यात जर एखादीला अडचण असेल की मला कॅन्सर आहे, माझ्याकडे पैसे नाही आहे, ते डॉक्टर 100% चांगल्या NGOशी त्यांना जोडून देतात प्रयत्न करते की हे NGO आहे, हे NGO खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला मदत करतो. ते डॉक्टर स्वतःच त्यांना जोडून देतात की या स्कीममध्ये, या स्कीममध्ये, या हॉस्पिटलमध्ये, या NGOमध्ये तुम्ही हे ट्रीटमेंट पुढे करू शकता. बिलकुल सांगतात तर तिथे गेल्यानंतर आहे ना जास्तीची फी लागते आणि पुन्हा काय सांगतात की नाशिकला जावं लागेल, मुंबईला जावं लागेल. तसा हा सेमिनार घेण्यामागचा उद्देश काय? मुंबईचेच डॉक्टर इथून आणून घेतले आपण. सेमिनार घेण्यामागचा उद्देश कसा आहे की तुम्ही गाईडलाईन करा, दवा खाऊ नका, गुटखा खाऊ नका, दारू पिऊ नका, याच्याने कॅन्सर होतं. हे ठीक आहे ना, परंतु कसं आहे ज्यांना झालेलं आहे त्याच्या बाबतीत काय असं आहे की 2 टप्पा आहे की आपला शिबिर 2 टप्प्यात आहे. पहिला टप्पा जो आहे तो लोकांचा चेकअप म्हणजे जे ऑलरेडी कॅन्सरग्रस्त आहेत त्यांचा सेकंड ओपिनियन, ते 25 ते 30 पेशंटची मर्यादा आहे. दुसरं संध्याकाळी असं आहे की मी पहिलेच बोललो, आता माझ्या तोंडाला जर एखादी आपण त्याला छाला बोलतो किंवा तोंड आला आहे, फुंसी झाली, त्या छालेला जर मी त्या टायमाला अवॉइड नाही करता त्याच्यावर एखादी मेडिसिन घेऊन घेतली तो छाला ठीक होऊन जाईल. तोच मी रोज काढत राहिलो 1.5 महिन्यात तो डायरेक्ट माहीत पडतो अरे तोंडाचा कॅन्सर झाला. तर हा जो आहे तो छाला कसं ट्रीट करायचा हे डॉक्टर, मी उदाहरण तर बोललो तुम्हाला, ते डॉक्टर दाखवतात की तुम्हाला बेसिक लेवलला समजतो की हा जर मी उपचार घेतला तर याच्याने माझा कॅन्सर टळू शकतो, ते आपल्याला समजून सांगतात. तसंच आता गव्हर्नमेंटकडनं वॅक्सिन येत आहे ज्या मुलींसाठी, फिमेलसाठी, सर्वायकल कॅन्सरबद्दल. येस म्हणजे ही वॅक्सिन इतकी उपयोगी ठरते भारतासाठी, त्या वॅक्सिनबद्दल सुद्धा ते आपल्याला मार्गदर्शन करतील की हां दादा करतील. येस म्हणजे ते कोण लावू शकतं त्याच्यात. हो लोकल डॉक्टरांचा आपण सर्वांना बोललो यायला. आणि बेसिकली काय आहेत की हे जे डॉक्टर आहेत ते इतके नामवंत आहे की लोकल डॉक्टरसुद्धा त्यांच्यासोबत ते येतातच की धुळ्यामध्ये आज ते मागच्या महिन्यात IMAला सेमिनार झाला या डॉक्टरांचा. IMAने एक मोठा सेमिनार कॅम्प घेतला होता, आपण सर्वांना माहीत असेल, तिथे सर्व डॉक्टर आले होते. नाही, आपण आतापर्यंत कोणालाही सिलेक्ट केलेलं नाही. जो पेशंट तिथे येईल, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, काही राहू द्या, तो कॅन्सर पेशंट आहे तर त्याचा अपॉइंटमेंट लागेल. नाही आपल्याकडे अजून आपण नोंदणी केलेली नाही आहे. 6-1 लोकांचा अपॉइंटमेंट आपल्याकडे आलेला आहे, पण त्या दिवशी आपण ओपन ठेवलेलं आहे, कारण की आज मी कोणाचा नंबर लावला ते अयोग्य आहे. पेशंट असतो, त्या दिवशी जो पेशंट येईल त्याचा लगेच आपण अपॉइंटमेंट घेऊन त्याला चेकअप करून देऊ. फक्त त्यांचे जे रिपोर्ट आहे कॅन्सरचे आधीचे रिपोर्ट डॉक्टरांना दाखवतील तर डॉक्टर त्यांना सल्ला देतील. नवीन व्यक्तीला कॅन्सर नाही तर त्याला चेकअप करून उपयोग नाही दादा. हां चेकअपसाठी ना भरपूर मशिनरी लागते, समजा CT स्कॅन, MRI, भरपूरशा गोष्टी असतात, तिकडे ते शक्य नाही ना. आणि कॅन्सर कॅम्प म्हणजे एक असं एक तरतूद बोलतो मित्रांनो, मी जर राईट टायमाला कॅन्सरला भिडलो नसतो तर आज मला 2दा कॅन्सर झाला आणि मी 2घींदा रिकवर झालो. नाही, मी आजपर्यंत कधी गुटखा सिगरेट तर कधीच सेवन केलेलं नाही आहे. 20 वर्ष झाले, 25 वर्ष झाले, पान पण खात नाही. असं नाही आहे. मला गाठ होती. मी तेच बोलतो की आपल्या मनात खूप भ्रम असतो, ते भ्रम दूर करण्यासाठी हे डॉक्टर देत आहे. म्हणजे आता असे पण लोक आहे जो कंटिन्यू गुटखा दिवसभर खातात, त्यांना कॅन्सर होत नाही. हे सर्व डॉक्टर बरोबर क्लिअरन्स करतात. किंवा असेल त्याच्याने पण असं पण काळामध्ये की प्लास्टिकच्या वस्तू असतात त्याचा वापर केल्याने पण कॅन्सर होतोय. या संदर्भात सेमिनारमध्ये मार्गदर्शन ते सर्व बोलतील डॉक्टर्स तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर.
माहिती आहे, पण गव्हर्नमेंट लॅबमध्ये ऍड करते. बरोबर बोलताय दादा. हॉटेलमध्ये मिळतात. ते गरम Yes, गरम yes. टाकल्यामुळे ते केमिकल रिलीज होतो त्याच्यामध्ये तो. डॉक्टर प्रत्येक गोष्टीचं त्या दिवशी सेमिनारमध्ये मार्गदर्शन करतात की हा खाल्ल्याने होत नाही की हा खाल्ल्याने होतो, आणि त्याचा उपचार किती छान आहे, आणि कॅन्सरने घाबरून चालत नाही. ट्रीटमेंट योग्य वेळेस प्रॉपर व्हायला पाहिजे. डॉक्टर कम्प्लीट गायडन्स आपल्याला त्या दिवशी देतील. जशाने माणूस घाबरून पहिले मरतो, विषाने नंतर मरतो, तशी सेम गोष्ट कॅन्सर सोबत आहे. प्रत्येक कॅन्सर हा फार जास्त ॲग्रेसिव्ह नसतो. काही उपचाराने बरे होतात लोक, आणि काही कॅन्सरचे प्रकार असे असतात की ते फार ॲग्रेसिव्ह असतात, त्याच्याने माणूस बाहेर निघूच शकत नाही. ते व्यक्तिशः व्हेरायटी जशी झाली त्या व्यक्तीला त्याच्या नशिबाचा भाग आहे, त्याला काही इलाज नसतो. तर ती परिस्थिती